पिंजऱ्यामध्ये जेरबंद केलं जात आहे। दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळेल की आज बिबट्या मागच्या काही तासापासून याच बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात होते आणि अखेर आता या बिबट्याला पकडण्यात, त्याला जेरबंद करण्यात यश आलेलं आहे। त्याला आता बेशुद्ध अवस्थेमध्ये आता पिंजऱ्यामध्ये कैद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे वन विभागाचं या ठिकाणी। आणि आता त्या बिबट्याला पकडण्यामध्ये यश आल्यामुळे आता परिसरातील नागरिकांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला आहे। बिल्कुल अभिजित, हे संपूर्ण रेस्क्यूचं ऑपरेशन जे आहे ते किती तास सुरू होतं आणि या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये किंवा बिबट्याने हल्ला केलाय का, कोणावर कोणी जखमी झालेला आहे का, या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन मध्ये या संदर्भात काही माहिती समोर आलेली आहे का? हा सगळा परिसर नेमका कसा आहे, कुठला परिसर आहे, या संदर्भात सविस्तर माहिती सांगाल? स्नेहिल, नाशिकच्या सातपूर परिसरातला ध्रुवनगरचा हा सगळा परिसर आहे। सुदैवाने बिबट्या नागरी वस्तीत शिरला तरी त्याच्या हल्ल्यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही। मात्र मागच्या 3 ते 3.5 तासापासून बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते। कारण बिबट्या ज्या भागामध्ये लपून बसलेला होता तो मोकळं मैदान होतं आणि प्रचंड अशी झाडी त्या ठिकाणी होती। त्या झाडीमध्ये बिबट्या लपून बसलेला होता। मात्र आता या बिबट्याला पकडण्यामध्ये वन विभागाला यश आलेलं आहे आणि हे खरं तर एक मोठं रेस्क्यू ऑपरेशन होतं जे नागरी वस्तीमध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पार पाडावं लागलेलं आहे। धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय नाशिकमध्ये बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन अखेर यशस्वी झालेलं आहे। डार्ट मारण्यात आलेला आहे बिबट्याला आणि त्यानंतर तो बेशुद्ध झाला आणि मग मात्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला आता कैद केलेला आहे। त्याला पिंजऱ्यात घालून आता सुरक्षित स्थळी नेण्याचा प्रयत्न सध्या इथं सुरू झालेला आहे।